नमस्कार, इझी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण कारळ्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी कारळे। कारळे आपण निवडून घेतलेले आहेत। 2 टीस्पून जिरे, 2 टेबलस्पून खिसलेले सुके खोबरे, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून मीठ। सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवूया। यात 1 वाटी कारळे टाकूया। कारळे आपण मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटे भाजून घेणार आहोत। यामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न यासारखे आवश्यक पोषक घटक असतात। यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। कारळे भाजून झालेले आहेत। भाजलेले कारळे एका डिश मध्ये काढून घेऊया। कढईत 2 टीस्पून जिरे टाकूया। जिरे मंद आचेवर अर्धा मिनिट भाजून घेऊया। जिरे डिश मध्ये काढून घेऊया। कढईत 2 टेबलस्पून खिसलेले सुके खोबरे टाकूया। खोबरे मंद आचेवर 1 ते 2 मिनिटे भाजून घेऊया। भाजलेले खोबरे एका डिश मध्ये काढून घेऊया। गॅस बंद करूया। भाजलेले साहित्य थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मिक्सरचे एक भांडे घेऊया। यामध्ये भाजलेले कारळे, जिरे आणि खोबरे टाकूया। यात 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून मीठ टाकूया। झाकण लावून सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊया। कारळ्याची चटणी बारीक करून झालेली आहे। कारळ्याची चटणी तयार। कारळ्याची चटणी हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा, म्हणजे ती जास्त दिवस टिकते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।